तर तुमचं सर्वांचं यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते. आणि जवळपास मी ना खूपच काय म्हणते त्याला, काय म्हणता येईल, खूपच आळशी झाले ना. मी शॉर्ट व्यवस्थित पोस्ट करते ना, लॉंग व्यवस्थित करते. म्हणजे मला ना मुळात म्हणजे ना खूपच कंटाळा आला होता. आणि मी ॲट द टाईम काय व्हायचं माहिती का, घरातील कामं, बाबूला सांभाळणं आणि व्हिडिओ शूट करायची तरी मी, पण एडिट करणं, ती व्हॉइस ओव्हर करणं, ती मला खूप डिफिकल्ट जायचं. मग त्यामुळे माझं असंच व्हायचं, कधी यायचे कधी नाही यायचे. बट आता म्हटलं नको, आता मला रेग्युलर करायचे, तेव्हा माझं चॅनल पुढे ग्रोथ करणार. आणि यामुळे ना माझं ग्रोथ खूप स्टॉप होते. तर असं झालं आहे. तर चला आता इथून पुढे मी लॉंग व्हिडिओ पण शक्यतो आठवड्यातून 2 टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि शॉर्ट समजा डेली किंवा मग 1-2 दिवसाआड असे काहीतरी. तर तुम्ही अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या. तर हेच काही कारणं होते ज्यामुळे मी ब्लॉगिंग बंद केली होती. बंद म्हणता येईल किंवा नाही पण म्हणता येणार, कारण केव्हा तरी मी टाकलेले, पण तरी पण माझा गॅप म्हणजे 10-15 दिवसांमुळे. तर चला आता इव्हनिंगची रुटीन शेअर करते. तर आज मी थोडेसे मसाले काढून ठेवले, म्हणजेच की धनेपूड आणि खोबऱ्याची पूड. आता दोन्ही पण मी भाजून घेतलं होतं आणि मग मिक्सरला बारीक करून भरणीत भरून ठेवलं. जेव्हा पण मला मसाल्याची भाजी करायची असते ना, तेव्हा मला खूप इझी जातं. त्यामुळे मी 15 दिवसाची तरी पूड काढून ठेवते. त्यानंतर बघा, बाबूची ती काही मस्ती चालली होती आणि आज चिकन बनवणं होतं, म्हणून त्याचंसुद्धा मी प्रिपरेशन करून ठेवलं. आणि त्यानंतर आम्ही गेलो आपल्या बाजारला, थोडंसं काही सामान घ्यायचं होतं. मग ते सामान घेतलं आणि लगेच घरी आलो. आणि मग मस्त बाबूसाठी जेवण दिलं. आता त्यामध्ये मी त्याला चिकनचे मस्त असे मिठातले पीस दिले होते आणि भात दिला होता. दोन्ही मिक्स करून खाऊ घातलं. तर बघा, आता बाबूचं जेवण झालंय आणि मी भाजी वगैरे केली, पीठ भिजवलं आणि माझ्या पोळ्या टाकायच्या राहिल्या. आणि बघा आमची किती नाटकं चालू झाली. काय चाललं बाबू? मम्मी स्वयंपाक कर द्यायचा नाही का? गोले गोले गोले. मम्मी स्वयंपाक कर द्यायचा नाही का? आ, तुला घेऊन बस आणि मम्मी, तर स्वयंपाक कोण करणार? तू खेळ ना, खेळ ना तू, खेळ ना ना. बघा, खेळायचं नाही आम्हाला. मम्मी बस, मम्मी मला घे, मम्मी मला घे. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की मम्मीनं आता त्याला घेऊन बसावं. जर मम्मीनं याला घेऊन बसावं तर काम कोणा करावं? कोणा करावं रे काम? हाप. त्याचं सांगते ना मी, त्याला सगळं समजतं, फक्त त्याला जास्त बोलता येत नाही. आता त्याला वाटलं मम्मी आपलं सांगती, त्याला जरा असं काही स्पष्टीकरण द्यायला लागलं ना आपण, मग हाप हाप करणार. अजून एक सांगते तुम्हाला, हे इडली पात्र अक्षरशः माहिती काही दिवसातून मी 5-6 वेळेस उचलून ठेवते आणि 5-6 वेळेस बाबूंना हे आणून ठेवतो. आणि विशेष म्हणजे ती एक गोष्ट बघा, आता हे बघा, पूर्ण काठांनी ना याने ना आदळू ना हे चप्पून सुद्धा ठेवलंय. आता हे काय होतंय माहिती का, ते भांड्यात सुद्धा व्यवस्थित बसत नाहीये. असं याने माझं इडली पात्र, जे की मी लग्नात घेतलं होतं, अशा साईडनं ते व्यवस्थित दिसणार. हे बघा किती. इथे माझी भाजी झालेली आहे आणि आज संडे असल्यामुळं ना चिकनचा प्लॅन आहे. तर मस्त असं रस्सा केला आहे मी. आणि इथे बघा राईस वगैरे करून ठेवला. आणि DMart म्हणून थोडंसं सामान आणलं होतं, तर हे लावायचं सुद्धा राहिलं माझं. नाही, ते पीठ वगैरे मळून ठेवलं आहे मी. आता फक्त मला चपाती टाकायची आणि एकदा चपाती टाकून झाली की मग मस्त जेवण करायचं. जेवण वगैरे झालं, किचन वगैरे आवरून झालं आणि आता मी करते माझं नाईटचं स्किन रुटीन, म्हणजे स्किन केअर. तर त्यासाठी मी मस्त असं फेस वॉश करून घेतला फेसवॉशने. आता मी हिमालयाची यूज करते. आता सेकंड प्रोडक्ट म्हणजे सिरम, कोजिक ॲसिड फेस सिरम डर्माचं आहे. मी फर्स्ट टाईम यूज करते, बट मला रिझल्ट बरा वाटला. ते सिरम टॅप करून लावायचं आणि जवळपास 2 मिनटं तसंच सोडून द्यायचं. मी सॉफ्टचं मॉइश्चरायझर यूज करते. तर हे पण मी फर्स्ट टाईमच यूज करते. या अगोदर मी पॉन्ड्सचं यूज केलेलं आहे बऱ्याच वेळेस.
तर अजून याचा रिझल्ट तरी मला बरा वाटला आहे, तरी मी नंतर सांगेनच तुम्हाला. तर चला आता मी हे इथे ना बाबू बसलेला आहे आणि त्याचं म्हणणं आहे की जे तू लावते ना तेच मला लाव. डब्बा दाखव दाखव. हां, हे लावायचं बघा, आम्हाला पण सॉफ्टचं मॉइश्चरायझर. हो, इथं लावायचं. हे लाव तुझा पावडरचा डब्बा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथे संपवते आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ना हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर मला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.